आज सकाळी काही स्वयंपाक नव्हता म्हणून मी किचनमध्ये आलेच नाही आणि लेकरांनी असं काकडी वगैरे खाऊन का असंच ठेवून गेले होते. त्यानंतर तिथं पॅकेटमध्ये थोडंसं तेल होतं तर तेही सांडलं तिथं. मग मी बाहेरच्या कामावरून मध्ये याच्यापत्र थोडंसं जास्तच पसरून गेलं होतं ते तेल. त्यानंतर पूर्ण ते तेल वगैरे काढून घेतलं. त्यानंतर सगळं साफ करायला घेतलं होतं मी. आता हे सगळं साफ करायला मला अर्धा तास लागला आणि आता मला दुपारचं जेवण पण बनवायचं होतं. आता हे सगळं झाल्यानंतर माझ्याकडे बिलकुल वेळ नव्हता, त्यामुळे मी जेव्हा पण माझ्याकडे वेळ नसतं तर असं काही तरी बनवून आता हे बनवायचं कारण म्हणजे हे जास्त करून लेकरांना पण आवडतं आणि मला पण आवडतं आणि बनवायला पण खूप सोपं आहे आणि लवकर पण बनून जातं. आता दुपारच्या वेळेला केव्हा गरम गरम काही खावं वाटलं की मी असंच काहीतरी बनवते. आता सॅटर्डेला तर पूर्वासून लेकरं दुपारी येतात आणि दुपारी त्यांना हे दिलं की खायला खूप जास्त खुश होतात. तर इथं पटकन सगळं जे काही तरकारी कापलं होतं फोडणीला सगळं टाकून घेतले. त्यानंतर मीठ मिरचूर जे काही बेसिक मसाले असतात ते सगळं टाकून आलू टमाटे पण चिरले होते मी. थोडंसं जास्त टमाटे टाकते मी, जास्त टमाटे टाकल्याने छान लागतं. म्हणजेच मूग डाळीची खिचडी. आता हे कोणाकोणाला आवडते मला नक्की कमेंट करून सांगा. मला तर खूप जास्त आवडते. त्यानंतर पाणी वगैरे ॲड केला. त्यानंतर वरून मी असं थोडंसं कढीपत्ता टाकते जेणेकरून टेस्ट थोडंसं अजून छान येतं. मग कुकरला 1-2 शिट्या घेऊन पूर्ण झाल्यानंतर लगेच इथे म्हणजे रेडी झाली होती खिचडी. त्यानंतर मी तर लवकरच जेवून घेतले होते कारण आता लेकराला यायला अजून अर्धा तास होता, त्यामुळे म्हणलं मी जेवून घेते. तर तूप टाकून खूप जास्त मस्त लागते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून